आज एक रहस्यमय नवी गोष्ट. 2 गुणी कासव. प्रत्येक गावात कशाला प्रत्येक वाडीत एक अवलिया असतोच, जो मुलगा अनेक गोष्टी करतो. तो उन्हाळ असतो, नसत्या उठाट्यावी असतात. गावात बऱ्याचशा गोष्टी तो करतो. मग अगदी गावात पोहणे, झाडावर चढणे, मासे पकडणे, शिकारी करणे आणि अशा अनेक गोष्टी तो करत असतो. फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे अभ्यास. तिथे मात्र तो अगदी नायढूस असतो असं म्हटलं जातं. असो, असे प्रत्येक जण आपल्याला भेटतात. असा अवलिया प्रत्येक वाडीत, प्रत्येक गावात असायलाच हवा. त्याशिवाय काही मजा नाही आयुष्याची. आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी डोकावून पाहायलाच हवा. मग त्याची लज्जत काही औरच असते. चला तर मग आपण सर्वांनी भेटूया अशाच एक अवलियाला, अशा करामती मुलाला, ज्याने बऱ्याच करामती केल्या. त्याचं नाव आहे पकल्या. पकलो. मालवणी भाषेची लज्जत अशी की तिथे शेवटच्या नावाला शेवटचं अक्षर ल्या किंवा लो लावायला लागतं. म्हणजे पकलो. आजचा आहे तो पकल्या. साधारण पकल्या 7-8 वर्षांचा होता. त्याचा एक भाऊ होता. तो त्या गावात राहत नव्हता, कारण त्याचे वडील दुसऱ्या गावात नोकरीला होते. मग ते सर्व कुटुंब दुसऱ्या गावात राहायचं. पण तो त्याचा भाऊ होता, बंडू म्हणूया त्याला. पण तो बंड्या दुसऱ्या गावात राहायचा. तो मे महिना, दिवाळी, गणपती अशा सणांना तिथे हजर व्हायचा. आपल्या आजी आजोबांकडे तो बंड्या राहायचा आणि मौज मजा करायचा. आता कोकणातली मौज मजा म्हणजे काय औरच. पोहणं आलं, धावणं आलं, झाडावर चढणं आलं आणि सगळ्याच गोष्टी आल्या. तर अशी मौज मजा तिथे होत होती. मे महिन्याचे दिवस होते. आंब्या फणसाचे दिवस, काजूचे दिवस आणि अनेक गोष्टींचे. आणि मे महिन्याची सुट्टी म्हणजे मुलांना पर्वणीच, म्हणजे खेळण्याचे दिवस. पकल्या होता. पकल्या आणि बंड्याची चांगली गट्टी जमली होती आणि जमून घ्यायलाच पाहिजे. पकल्या 2-3 दिवस झाले हे दोघे जण इकडे उन्हाळक्या तिकडे उन्हाळक्या करत फिरत होते, खेळत होते. पण हा बंड्या अभ्यासात खूप चांगला होता. अगदी वर्गात फार चांगले मार्क्स मिळवायचा. पकल्या ह्या इतर गोष्टीत खूप हुशार होता, त्यामुळे त्यांची गट्टी जमली. एक दिवस पकल्या म्हणाला संध्याकाळच्या वेळेला, बंड्या तुका ठाव का? बंड्या म्हणाला, काय त्या? अरे कासवांचा. काय कासवांचा काय? अरे त्या चिंद्रातले पैलाडचे फर्नांडिस, त्या फर्नांडिसांनी 2 गुणी कासव नेल्यानी धरून. अरे खैसून नेल्यानी? अरे आपलो गाववाळ असा ना, थैसून नेल्यानी कासव. हे 2 गुणी कासव म्हणजे इतके जास्त कासव एकदम या गावात आले कसे? बंड्याला थोडा प्रश्न पडला, कारण बंड्या काही नवीन नव्हता. गाववाळात तो अधूनमधून जायचा, त्यामुळे तिथे त्याला कधी कासव दिसले नव्हते. पण काय माहिती, कदाचित आले असतील कासव. त्यामुळे बंड्या कासव बघण्यासाठी आणि पकडण्यासाठी तिथे गेला. व्हाळ म्हणजे एक ओढा, गावातला एक ओढा, पाण्याचा ओढा, त्याला आपण व्हाळ म्हणतो. तर तो व्हाळ होताच. हल्लीच कासव आले असतील, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडल्या असतील आणि पक्याने सांगितलं की तिकडे कासवांनी बरीचशी अंडी घातली आहेत. कासव अंडी घालतात आणि त्याच्यातनं पिल्लं निघतात. असा एक सरळ सोपा मानस आणि सरळ सोपा हिशोब. तर असेच कासव तिथे आलेत असं पक्या बंड्याला बोलला. बंड्या थोडासा भोळसट होता. त्याला वाटलं की आले असतील कासव, जाऊन बघायला काय होतंय, तसं पण आपण इथेच राहतोय. पक्या बोलला,
थंय गेलोस की तुका काय होतला माहिती आहे, काळे धोंडे दिसतले, पण ते धोंडे नाही, ते कासव असतले. हळूच दबक्या पावलान जाऊचा लागतला, नाहीतर ते कासव एकदा ढोलीत गेले की मग गावाचे नाही, लक्षात ठेव. बंड्या बोलला ठीक आहे, मी काय करतो. बंड्याने विचार केला, एक 2 गोणी जाऊ दे, गोणभर पण जाऊ दे, आपण एक छोटी पिशवी नेऊया. 4-5 मिळाले, अगदी 1-2 जरी मिळाले पास झाले. पक्या बोलला, अरे कासवाचा मटण खाऊ एक नंबर. कासवाचा मटण खालस तर कोंबडा खाऊचा विचारतलंस, कोंबड्याचा मटण सुद्धा खाऊचंच नाही. अशा प्रकारे पक्या बोलला की तुका माहित आहे ना, मी नदीत कशी उडी मारून कासव धरते ते. बंड्या बोलला, होय होय माहित आहे, मागे एकदा धरलं होतंस, वरसून उडी मारलं डगरीवर ना, खाली गेलोस, कासवाक धरलं आणि फेकलंस, आणि मी त्या कासवाक धरलंय नंतर वरती इल्यार. हां, आता हे कासव आपण अशी धरूया. दोघांचा पण ठरला. आता काय करायला लागेल, उद्या सकाळी लवकर निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी दोघे लवकर उठले आणि सड्यावर जायला निघाले. सड्यावर म्हणजे रानात जायला निघाले. मजल दरमजल करत रानात जायला, जंगलात जायला सुरुवात झाली. तिथे जाताना बेचकी, दगड मारण्याची बेचकी, छोटा कुराळा परशूसारखा, कोयता इत्यादी शस्त्र दोघांनी घेतली. म्हणजे जर मिळालेच कासव आणि कासवाने नकर लावायचा प्रयत्न केला तर त्यांना कोयत्याने टोचायचं किंवा कुऱ्हाड्याने मारायचं, असं ठरलं. बंड्याला मात्र वाटेत सगळे कासवच दिसत होते. म्हणजे प्रत्येक दगडात त्याला कासव दिसत होता. मग कसं काळा दगड आला की त्याला वाटे हा कासव आहे, पण तो कासव नसायचा, तो आपला दगड असायचा. पण गाववाळ अजून फार दूर होता. मग गाववाळात जाता 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 कुठेतरी कासव मिळणार किंवा तिथे बसलेले कासव आपल्याला मिळणार एवढी बंड्याची समजूत होती, आणि ही खरी गोष्ट होती. तोपर्यंत पक्याने एका झाडावर आपल्या बेचकीने दगड मारला. आत्ता ह्यो कवडं उडवतोय. कवडं म्हणजे रानातलं पाखरू छोटंसं. तो कवडा काय मिळाला नाही, पण एक पीस तिकडे पडलेलं मिळालं. ते त्या पक्याने उचललं आणि म्हणाला, ह्या मी आता काका आजोबांका दाखवतले. मग काय होतला, ते माका बंदूक देतले. झालं, ते पीस घेतलं आणि स्वारी पुढे निघाली. निघता 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 जसजसा गाववाळा जवळ यायला लागला तसतसा बंड्याची उत्सुकता आणि धाकधूक वाढायला लागली. अशासाठी की आता कासव मिळणार. काही कासव पळायच्या अगोदर चपळाईने आपल्या दोघांना धरायचे आहेत, हे बंड्याच्या मनात अगदी निश्चित झालं. आणि अशा प्रकारे दोघेजण चालत 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 गाववाळापर्यंत पोहोचले. गाववाळात अत्यंत काळे 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 छोटे छोटे दगड बंड्याला दिसले. कासव असत असं वाटतं. पकल्या म्हणाला, होय, दबक्या पावलाने जाऊ भया. दोघेही अगदी दबक्या पावलाने तिथे गेले. अर्थात तिथे जे दगड होते तिथेच पडून होते. एकही कासव बंड्याला दिसला नाही. बंड्या बोलला, अरे एको कासव नाही, गेले काय? बहुतेक ढोरा येऊन गेलीशी वाटतं. आणि ढोरांच्या पावलांच्या आवाजात भियाले आणि ते सगळे कासव ढोलीत पळालेले दिसतात. ढोल तरी एवढीशी छोटीशी आणि इकडे तर मी कायम येतो असं बंड्याला माहिती होतं. बंड्या, अरे मी तर कायम व्हायचं येतोय, पण असा कसा गेले काय एवढे सगळे? अरे ते गेले असतले बुत्र ढोलीत, आता गावाचे नाही. आपण साधारण मूर्ख बनलोय एवढं मात्र बंड्याच्या चाणाक्ष डोक्याने ओळखलं. चला आता घरात जाऊ भया, पकलं बोललो. आणि तरी आपल्या जवळच्याच माडांची शहाळी पाडून त्याने 2-2 शहाळी दोघांनी खाल्ली. तशीच घरी निघाली. मग कुठे आंबे खा, करवंद खा, जांभळं खा,
आणि अशी करत करत काजू खा आपल्या घरी येऊन पोचले. घरी आल्या आल्या कोणाला न सांगता गेल्यामुळे दोघांना ओरडा पडला. बंड्याने पटपट पटपट पेज पिली आणि पक्याच्या घरी यायला निघाला. प्रकाशच्या घरी येतो तो प्रकाश तिकडे सगळ्यांना एक गोष्ट सांगत होता आणि जोरजोरात हसत होता. म्हणून बंड्या झापांच्या म्हणजे माडांची सावळं त्यांपासून मिळलेले बनवलेले झाप त्याच्या आडोशाला उभं राहून ऐकू लागला. अरे पक्या बोलत होता, माका जरा जंगलात जाऊचा होता आणि माका वांगड होय होतो, सोबत होई होतो. माका कोणच योग तयार नाही लहान माणसं असल्यामुळे. माका कोणतरी वाईज मोठं पोरगो होय होतो. बंड्याक मी मुलकात काढले, येडो बनवलंय, त्याका सांगलंय कासं वाचतले. अरे थोडे त्याका सांगलंय की फर्नांडिसांनी पहिल्याच्या चिंद्रातल्या फर्नांडिसांनी 2 गोणी कासवलेल्यांनी 2 गोणी. अरे ऐकान चाट पडलो. म्हटल्यान जाऊया आम्ही म्हणून. मग त्याका घेतलंय बरोबर वांगडात. त्याका सांगलंय बंड्या बघ हैसर धोंडे असतले, तुका धोंडे दिसतले पण ते कासव वाचतले आणि तू आवाज केलंस तर ढोलीत पळतले. कसले काय कासव होते, एक कासव नाही होतो माका ठाऊक होता, पण बंड्या चांगलं मूर्ख बनवलंय. अभ्यासात हुशार असणं ही वेगळी गोष्ट, पण आयुष्याचा धडा पकल्या बंड्याला देऊन गेला. आणि आयुष्यात कसं वागायचं आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे बंड्याला पूर्ण त्या दिवसापासून कळू लागलं.